मी सुवर्णा जोशी बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवातच एका महत्त्वाच्या घडामोडीने प्रकरण आहे मनसुख हिरेन हत्या प्रकरण। या मनसुख हिरेन हत्या प्रकरणामध्ये एक नवी माहिती समोर आली आहे। 2 जणांची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। हे दोघंही पोलीस खात्याशी संबंधित असल्याची माहिती मिळते आहे। ठाणे आणि विक्रोळी इथल्या एटीएसचे अधिकारी चौकशी करत आहेत। ज्यांची चौकशी सुरू आहे ते सचिन वाजे यांच्या संपर्कात होते। कालही 2 अधिकाऱ्यांची चौकशी झालेली आहे। एक अधिकारी मुंबई क्राइम ब्रांच मधला आहे तर एक अधिकारी ठाणे पोलीस दलातला आहे। थेट जाऊया, अजित मांढरे आमचे प्रतिनिधी या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत त्यांच्याकडे। अजित, काय अपडेट? या 2 अधिकाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। अधिकाधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न होतोय आणि नेमकं हे प्रकरण म्हणजे गाड्या मिळाल्यापासून ते हिरेन यांचा मृत्यू आणि त्यानंतर सचिन वाजे यांना झालेली अटक इथपर्यंत सगळी कडी जोडण्याचा प्रयत्न केला जातोय। अगदी बरोबर आहे सुवर्ण, आणि या दृष्टीने एटीएसचा आजचा हा तपास सुरू आहे। 2 पोलीस अधिकारी जे आहेत यापैकी असं कळतं की हे दोन्ही पोलीस अधिकारी जे आहेत ते अधिकारी आहेत आणि त्यांची चौकशी इथं सुरू आहे ठाणे एटीएस कार्यालयामध्ये। या पार्श्वभूमीवर की मनसुख मिश्रीलाल हिरन 4 तारखेला अचानक रहस्यमयरित्या गायब झाले होते, तर ते गायब करण्यामध्ये काही 4 ते 5 लोकांचा हात आहे असं एटीएसला तपासादरम्यान माहिती मिळालेली आहे। आणि याच अनुषंगे एटीएस जे आहे ते विविध जे लोक सचिन वाजे यांच्या संपर्कामध्ये होते त्यांची चौकशी करतायत। एटीएसला शंका आहे की हे 2 पोलीस अधिकारी जे आहेत जे निलंबित आहेत त्यांनी सचिन वाजे यांना मनसुख मिश्रीलाल हिरन याला गायब करण्यामध्ये त्याचबरोबरीनं काही साहित्य आणण्यामध्ये मदत केली असावा असा संशय आहे आणि त्या दृष्टीने या दोघांची चौकशी सुरू आहे। सुवर्णा, नक्की धन्यवाद अजित ही माहिती दिल्याबद्दल। आता आपण एमपीएससी परीक्षेसंदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडींकडे वळूया। राज्यभरात उद्या एमपीएससीची परीक्षा होते। रविवारी होणाऱ्या या परीक्षेसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे। 1 आठवड्यापूर्वी एमपीएससी परीक्षेच्या तारखेवरून राज्यात मोठं वादळ निर्माण झालेलं होतं। परीक्षार्थी आणि राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेतल्याने आता 21 मार्चला ही परीक्षा होते आहे। कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सुरक्षित वातावरणात ही परीक्षा घेण्याचं आव्हान नक्कीच प्रशासनासमोर असणार आहे। परीक्षा केंद्रांवर गर्दी होणार नाही याची खबरदारीही घ्यावी लागणार आहे। एमपीएससीच्या रविवारी होणाऱ्या परीक्षेकरता स्वतंत्र कोविड प्रतिबंध नियमावली जाहीर करण्यात आली आहे। परीक्षार्थींना कोविड किट मिळणार आहे। ट्रिपल लेअर मास्क अनिवार्य असणार आहे। कोविड सदृश लक्षणं असलेल्या उमेदवारांकरता स्वतंत्र कक्षात बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे। अशा परीक्षार्थींसाठी कोविड किट अनिवार्य असेल। दरम्यान परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं अत्यंत बंधनकारक आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षेचे 2 पेपर असल्याने यंदाच्या कोरोनाच्या नियमावलीमुळे उमेदवारांना परीक्षा केंद्राबाहेर जाता येणार नाही। उद्या होणाऱ्या परीक्षेला राज्यात 2.5 लाख विद्यार्थी बसणार आहेत किंवा ते परीक्षा देणार आहेत। यासाठी राज्यात परीक्षेची 800 उपकेंद्र आहेत। पुण्यामध्ये 77 केंद्रांवर ही परीक्षा होते। दरम्यान परीक्षा केंद्रांवर 2700 कर्मचारी नेमण्यात येणार आहेत। त्यांच्यापैकी 1200 जणांच्या चाचण्या झालेल्या आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक केंद्रात कमीत कमी 12 ते जास्तीत जास्त 24 उमेदवार बसू शकतील। रविवार 21 मार्च रोजी राज्य पूर्व परीक्षा आयोगाची अर्थात एमपीएससीची परीक्षा होतीये। एका वेगळ्या वातावरणामध्ये परीक्षा होतीये। पुण्यामध्ये एका केंद्राच्या बाहेर मी उभा आहे जिथे आतमध्ये तयारी सुरू आहे, पण आपल्यासोबत विद्यार्थी आहेत जे या परीक्षेला बसणार आहेत। आपण त्यांना विचारूयात की पहिल्यांदाच असं दिसतंय की परीक्षेमधला अभ्यासाचा जो काय भाग आहे पेपर्सचा त्याच्यापेक्षा इतर ज्या गोष्टी आहेत त्याचंच जास्त टेन्शन आहे। काय एकंदरीत मानसिकता आहे? जसं शेतकरी शेतामध्ये आपले पीक पाहणी करत असतो आणि जेव्हा पीक काढायच्या वेळेला अवकाळी पावसानं सगळं पिकाचं नुकसान होतं, अशा प्रकारची आज विद्यार्थ्यावर दशा निर्माण झाली आहे।
जेणेकरून गेल्या वर्षभरापासून तारखावर तारीख सारखे पुढे ढकलण्यात येते आणि अचानक जी तारीख निश्चित झाली, हॉल तिकीट पोरांनी काढून सेंटरवर अगदी पोहोचले होते. पुण्यातील किंवा इतर शहरांमधून पोरं आपापल्या गावाकडे जिथं सेंटर होते निश्चित अशा ठिकाणी पोहोचलेले असताना अचानक तारीख बदलल्यामुळे नक्कीच बर्डन आलेलंच होतं. आणि जेव्हा जी परिस्थिती कंट्रोल करण्याच्या पुढे जावं लागतं तेव्हा खूप डिप्रेशनमधून माणसाला बाहेर पडण्यासारखा प्रकार होतो. आव्हानं पहिलं पेपरला जाण्यापूर्वी माहीत होतं की पॅड लागल, पेन लागल, पेन्सिल लागल. आता मनात ही भीती की पीपी किट लागल का, मास्क लागल का, सॅनिटायझर आहे का, ह्या सगळ्या गोष्टी अगोदर बघून पेन विसरला तरी चालेल पण ह्या गोष्टी विसरता कामा नये. ह्या तयारीने पेपरला जायची गरज आता आहे. त्यामुळं प्रशासनाकडे अजून काय अपेक्षा आहेत? ह्या सगळ्या गोष्टी आहेत, बरोबर आहे, पण उद्या जेव्हा विद्यार्थी येतील तेव्हा काही विद्यार्थ्यांना भीती असेल मनामध्ये, काही विद्यार्थ्यांना जर लक्षणं आढळली तर PPE किट पण आहे. असं म्हटलं जातं की 2 पेपर्स आहेत, त्यामुळे कदाचित मध्ये 3 तास जरी असले तरी बाहेर पडता येणार नाहीत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती अजून काय अपेक्षा आहे? सगळी तयारी तशी झालेली आहे. फक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं मानसिक संतुलन कसं व्यवस्थित राहील याच्यासाठी तिथले जे काही अधिकारी असतील, कर्मचारी असतील, शिक्षक वर्ग असेल यांनी एक व्यवस्थित पद्धतीचं त्या विद्यार्थ्यांना एक मानसिक त्यांचं संतुलन जे डिस्टर्ब झालेलं आहे त्यांना त्या पद्धतीने सहकार्य जर व्यवस्थित काउन्सिलिंगची पण उद्या आवश्यकता तेवढीच थोडीशी जर केली. कारण की कसं आहे, आज तर एकतर हे विद्यार्थी 5-6 वर्षापासून तयारी करत आले, कारण की काही विद्यार्थ्यांचे शेवटचे अटेम्प्ट आहेत, काही जण एज बारच्या ह्याच्यामध्ये आहेत. तर अशा वेळेस थोडंसं सहकार्य हे तर या ठिकाणी प्रशासनाने जर केलं, कारण की त्याची मानसिकता खूप डिस्टर्ब त्याची झालेली आहे, कारण की 5 वेळा ही परीक्षा पुढे गेलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही विद्यार्थी हे नव्याने परीक्षा देणार आहेत, त्यांच्यासाठी तो एक वेगळा अनुभव असणार आहे. इथे फक्त एक मानसिक त्यांचं जे समुपदेशन आहे, काउन्सिलिंग हे व्यवस्थित पद्धतीने जर प्रशासनाने केलं तर मला असं वाटतं की परीक्षा खूप चांगल्या वातावरणात पार पडेल. कोरोनामुळं, लॉकडाऊनमुळं आणि या सगळ्या गलथान नियोजन जे परीक्षा पुढे ढकलली वगैरे पण असतात त्याच्यामुळं जे काही आव्हानं आहेत ती वेगळी आहेत. अशा वेगळ्या वातावरणामध्ये ही परीक्षा होते. तर सगळ्या विद्यार्थ्यांना ऑल दी बेस्ट. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. 5 वेळा तारखा पुढे ढकलल्या गेल्यात आणि काही विद्यार्थी तर असे आहेत जे 3-3, 4-4 वर्ष पूर्व परीक्षेची तयारी करत आहेत. 2 पेपर आहेत. या दोन्ही पेपरसाठी आपण सगळ्या MPSCच्या विद्यार्थ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि एक छोटासा ब्रेक घेऊन अजून काही बातम्यांकरता परत भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये स्वागत. बातमी नागपुरातून आहे. नागपुरामध्ये वेगानं वाढणाऱ्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितीन राऊत यांनी आढावा घेतला, त्यासाठी बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. राज्यात लसीकरणाचा वेग वाढवला पाहिजे असं मत फडणवीसांनी व्यक्त केलं. त्यांना सेवा शुश्रूषा कशी आपल्याला अवेलेबल करून देता येईल, तसं तर मोठ्या प्रमाणात एसिम्प्टोमॅटिक आहेत. त्या एसिम्प्टोमॅटिकचं विलगीकरण हाच सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. पण त्यातले जे 5%, 60% ज्यांना हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता आहे त्यांना मात्र योग्य प्रकारचं हॉस्पिटलायझेशन मिळालं पाहिजे. आज बेड्सचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येतो आहे आणि विशेषतः हॉस्पिटल्सच्या बिलाचा प्रश्न हा पुन्हा एकदा प्रायव्हेट हॉस्पिटल्सचा सुरू झालेला आहे. तर या दृष्टीने आजच्या बैठकीमध्ये सर्व चर्चा आम्ही करू. मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतीये आणि हे पाहता BMC कडून मोठ्या प्रमाणात चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. BMC आता चक्क रस्त्यावर उतरत फेरीवाले आणि दुकानदारांचं स्क्रीनिंग करते आहे. दादरच्या हिंदमाता परिसरात फेरीवाल्यांची आज BMC कडून स्क्रीनिंग करण्यात आली. यावेळी ज्यांना कोरोना संदर्भातील काही लक्षणं जरी आढळून येत आहेत तरी त्यांना पालिकेकडूनच मोफत पुढील चाचण्यांकरता पाठवलं जात आहे. या संदर्भात अधिक माहिती दिली आमचे प्रतिनिधी आशिष दीक्षित यांनी. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे BMCने एक नवीन उपक्रम इकडे सुरू केला आहे. सध्या आपण उभे आहोत दादरच्या हिंदमाता मार्केटमध्ये आणि इकडे जे फेरीवाले आहेत त्यांची BMC टेस्टिंग करते आणि इकडे आपण बघू शकता जसं दृश्यांमध्ये की त्यांची स्क्रीनिंग इथे चालू आहे. कारण हे जे फेरीवाले असतात हे खूप सारे जे कस्टमर्स असतात त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करतात. आपल्यासोबत बोलण्यासाठी यावेळी आहे डॉक्टर अवंतिका आहेत, हेल्थ ऑफिसर आहेत BMCच्या. मॅडम काय सांगाल हे जे नवीन उपक्रम आहे? आता जसे केसेस वाढत चालले आहेत म्हणून आम्ही आता हे काय करतो की आम्ही प्रत्येक माणसाकडे जे फेरीवाले आहेत त्यांच्याकडे सर्वात जास्त लोक येतात आणि त्यांच्या लोकांशी जास्त संपर्क होतो. म्हणून आम्ही आता प्रत्येक फेरीवाल्याला रोज स्क्रीनिंग करतोय. मग त्यांना काय त्रास असेल किंवा काय औषधं लागत असेल तर ते आम्ही प्रोव्हाइड करतो.
प्लस आम्ही त्यांना सांगतो की जर तुम्हाला काही लक्षणं असतील कोविडचे तर आम्ही त्यांना हे लिहून देतो, ज्याच्यामध्ये आम्ही फ्री टेस्ट करतो डिस्पेन्सरीमध्ये. मग तिथे जाऊन ते फ्री टेस्टिंग करू शकतात. ह्याच्याने काय होईल की त्या लोकांचं जेवढं पण संपर्क लोकांमध्ये येतो तर त्याच्यामुळे त्यांना पण कोविड होऊ शकतं, पण त्यांना ते दुर्लक्षण करतात. तर ह्याच्याने ॲटलिस्ट ते पुढे येतील. टेस्टिंगपासून हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यापासून ॲम्ब्युलन्सपासून सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. इवन औषधं फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुमचे चेकिंगपासून डॉक्टर येऊन व्हिजिट करणं हे पण सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. ह्याच्यासाठी काहीही चार्जेस नाही. मॅडम, फेरीवाल्यांसोबत इकडे जी दुकानं आहेत तिकडे पण आपण जात आहात, तिकडे पण टेस्ट करत आहात काय? येस आपण सगळीकडेच जातोय. फुल एरिया जेवढे पण दुकानं आहेत, कारण की कसं तर सगळीकडून लोक येतात. दादर म्हटलं तर मग सगळीकडून लोक येतात आणि इकडे होलसेल मार्केट्स असतात. म्हणून आम्ही प्रत्येक माणसाला आपण इकडे टेस्टिंग करतोय, चेक करतोय, स्क्रीनिंग करतोय. तर BMC कडून हे नवीन उपक्रम जे सुरू करण्यात आले आहे, रुग्ण झपाट्याने वाढत आहेत आणि म्हणून BMC आता फेरीवाल्यांची स्क्रीनिंग करत आहे. कॅमेरा पर्सन अभिजितसह आशिष दीक्षित, न्यूज 18 लोकमत. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. वेगवान बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.